आज होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। खरं तर हा महिनाच मला खूप आवडतो आणि म्हणूनच सकाळी लवकर उठून फ्रेश झाले। अल्तिश आणि शिवाय दोघांसाठी टिफिन बनवण्यासाठी घेतला। एका साईडला माझ्यासाठी कॉफी बनवण्यासाठी ठेवली, दुसरीकडे कारली कट करण्यासाठी घेतली। दोघांनाही कारली अजिबात आवडत नाही आणि दुसरा कोणताही ऑप्शन नसल्यामुळे आज हीच भाजी मला बनवावी लागली। अगदी लहानपणापासूनच आई हे व्रत करायची आणि तिचं पाहून मी सुद्धा हे व्रत शिकले आणि तेव्हापासून आतापर्यंत हे व्रत करताना मी कधीच गॅप घेतला नाही आणि यापुढे घेणार नाही। त्यानंतर घरातील कामं आवरली आणि पूजा मांडायची होती म्हणून तांब्याचा कलश आणि बाकीची पूजेसाठीची भांडी घासून घेतली। तसं तर तांब्याचा कलश मला माझ्या आईने दिला आहे, जो की ती व्रतासाठी वापरायची आणि आता मी वापरते आहे। काम आवरल्यानंतर पूजा मांडून घेतली, पोथी वाचली आणि भूक लागली होती म्हणून काही स्वीट पोटॅटो उकडवून त्याची भाजी बनवली। संध्याकाळी स्वयंपाक बनवण्यासाठी घेतला आणि उपवासाच्या दिवशी नेहमीच मला मेथीची भाजी बनवायला नक्कीच आवडतं आणि यासोबतच सिंपल जेवण बनवायला आवडतं आणि यामुळेच आज मी बेसन भाकरी आणि मेथीची भाजी बनवली होती। जेवण केलं आणि शेवटी हेअर मसाज केला। जेव्हा पण डोकं खूप जास्त दुखत असेल तेव्हा मी स्वतःच्याच हाताने मसाज करते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट मिनी व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।